महाराज इतिहासातलं ते तेजस्वी नाव ज्या शरीरानं आपल्यात नसलं तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. महाराजांनी एकदा म्हटलं होतं की शिक्षणाची वाताहत ही राष्ट्राची वाताहत असते. कल्पना करा, तेच महाराज आज आपल्यात अदृश्यपणे आपल्या डोळ्यांसमोर उभे आहेत. त्यांच्या नजरेतून आपण पाहतोय आपल्या शाळांची खालावलेली स्थिती, विद्यार्थ्यांची अधोगती, शिक्षणाबद्दलची समाजाची उदासीनता. इतिहासातलं ते महान व्यक्तिमत्व आजच्या वर्तमानाला प्रश्न विचारतंय, मी ज्यासाठी आयुष्यभर झटलो ते शिक्षण आज मागे का पडतंय? प्रेक्षक हो, कल्पना करा, तेच महाराज आज असते तर काय म्हटले असते, त्यांनी काय प्रश्न विचारले असते, काय प्रतिक्रिया दिल्या असत्या. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आता रंगमंचावर उलगडणार आहे एक संवाद शाहू महाराज आणि त्यांचे विश्वासू सरदार भास्करराव जाधव यांच्यातील. चला तर मग पाहूया इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घालणारा हा संवाद. कोण? भास्करराव, या या. काय झालं महाराज, चिंतेत दिसताय? अहो, चिंतेचाच विषय आहे. हे वर्तमानपत्र वाचलं का? महाराज, तुम्हाला काळजीत टाकणारी अशी कोणती बातमी? भास्करराव, अहो, या वर्तमानपत्रात असं म्हटलंय की महाराष्ट्रात शिक्षणाची परिस्थिती खालावत चाललेली आहे. अहो, 5वीच्या मुलाला दुसरीचं वाचता येत नाही. अहो, काही ठिकाणी पावसाळ्यात भिंती पडून मुलांचे जीव सुद्धा गेले. भास्करराव, अहो, काही ठिकाणी तर मुलींसाठी स्वच्छतागृह सुद्धा नाही. भास्करराव, काय चाललं आहे हे राज्य? महाराज, त्या वृत्तपत्रांमधील बातम्यांवरती विश्वास ठेवून आपण आपले मत बनवू नये. ही वृत्तपत्र अतिशोक्तीपर चित्र रंगवतात, पण काळ भरपूर बदललाय महाराज. ते कसं काय? महाराज, आता शिक्षणाने उंच बहारी घेतली आहे. शिक्षण आता मोफत आणि सक्तीचे झालेले आहे. मुलींना तर 12वी पर्यंत शिक्षण मोफत आहे. त्याचबरोबर शिक्षकांच्या भरती वेळेवर होत आहेत आणि ते शिक्षक मुलांमध्ये गुणवत्तावर्धन करण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहेत महाराज. त्याचबरोबर शिष्यवृत्त्या आहेत, प्रोत्साहनपर योजना आहेत महाराज. भास्करराव, तुम्ही म्हणताय त्यात काहीतरी तथ्य असेल, पण मला एक माहिती की केवळ कागदी योजनांनी शिक्षण होत नाही. शिक्षणासाठी लागतात ती माणसं, जिवंत, जिद्दीनं पेटलेली आणि तेवढीच लागतात. खरं आहे महाराज. भास्करराव, अहो, आठवतो का ज्या वेळेला कोल्हापूर संस्थानामध्ये आपण शिक्षणाची मुहूर्तमेढ ठरवली? भास्करराव, समाजातील ज्या घटकांना शिक्षणाची दारं बंद होती ती आपण खुली केली. भास्करराव, शिक्षण हे शिक्षण न ठेवता तो राजधर्म बनवला. खरं आहे महाराज. पण महाराज, मला असं वाटतं की या वृत्तपत्रांमधील बातम्यांवरती विश्वास ठेवून आपण आपले मत बनवू नये. त्यापेक्षा मी एक सुचवू का महाराज? काय म्हणताय? महाराज, आपण एखाद्या शाळेला भेट देऊया, तेथील खरी परिस्थिती काय आहे ते पाहूया. मुलांची तयारी काय आहे, शिक्षकांची तयारी काय आहे ते आपण पाहूया आणि त्यानंतर आपलं मत बनवूया महाराज. भास्करराव, तुम्ही म्हणताय ते पण योग्यच आहे. आपण एक शाळा भेट करूच. चला. राजदरबारात शाहू महाराजांनी शिक्षणाच्या दुर्दशेवर चिंता व्यक्त केली, पण ती खरंच इतकी वाईट स्थिती आहे का की भास्करराव म्हणतायत तसं वर्तमानपत्र खोटं चित्र रंगवतात? हे जाणून घेण्यासाठी महाराज आणि भास्करराव अदृश्यपणे डोकावत आहेत एका जिल्हा परिषदेच्या शाळेत. पाहूया, महाराजांनी जसं शिक्षित महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं तसंच शाळेत परिस्थिती आहे का? किती आहे तोच गोंधळ, तीच उदासीनता. चला तर मग जाऊया त्या शाळेत आणि पाहूया महाराष्ट्राचं भविष्य खरंच घडतंय की बिघडतंय.
तुझ्या. टिकांश ए टिकांश आजार मास्तर. बर रुनी रुनी नन्नन्यो नन्नन्यो तुझं नाव बोलता येते काय रे? आई बाप काय बी नाव उठून काढत्या. चिन्मयी मृन्मयी कॉम्बो मध्ये हजेरी देतात आहे. ठीक आहे. प्रजनन प्रजन्य काय नाव घेतो दुसरा मार कशाला मला मार काय लावशील कुठेतरी. सुरेश एक सुरेश बरं ठीक आहे. ऋत्विका तुझे बी असलंच नाव आहे का? ठीक आहे. आनंदी ए आनंदी आज पण गेली का ऊस तोडलेला? दरवर्षी हीच तो माहितीची अशा नावाशी ऊसच तोडते वाटतंय. रूपा अहो मास्तर मागच्या टायमाला तुझं लग्न झालं ना आमच्या शेजारी बसून बुंदी नाही का खाल्ली तिने. हे गाडवा सांगायचं असते का? बुंदी गोड होती सोडा पण ठीक आहे. भीमा ए भीमा कुठं आहे? शाळा सोडून असले प्रकार करतोय बघ. बरं ठीक आहे. घुंगरू शेठ ओ घुंगरू शेठ या मी दुपारच करतोस माणसं. ठीक आहे मुलांना आता लक्ष द्या. हजेरी झाली. आता पुढचा तास भूगोलाचा होईल. लोकांनी सर तो तास घेतील. सर्वांनी शांत बसायचं. तो सरीपर्यंत अभ्यास करत बसायचा. दंगा करायचा चला. सगळे एकदम आनंदात दिसत आहे. आज आपल्या भूगोलाच्या तासात कोणता धडा घेणार आहे आपण माहिती आज आपण बघणार आहोत खंडग्रास सूर्यग्रहण. रे गुरु डोबरे चला लिहायला सुरुवात करा. खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे तियांश पेन आहे का तुझ्याकडे? हा दे. चला लिहायला सुरुवात करा. खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी या दोघांच्या मध्ये येतो. त्याला आपण खंडग्रास सूर्यग्रहण. अरे गाढवा सुग्रास नाही ते खंडग्रास आहे. खंडग्रास अरे गधड्या चंद्र हे सूर्य आणि पृथ्वी या दोघांच्या मध्ये येतो. चला लिहून घ्या. शाळा आहे का मसळी बाजार आहे? खंडग्रास सूर्यग्रहण याच्यामध्ये चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि चंद्राची सावली सूर्यावर पडते. चंद्रा कुठं उभे असते? अरे गदड्या चंद्र नाही ते चंद्र आहे. आम्हाला वाटलं आमच्या गल्लीतले
शिकेल आमच्या शाळेत. या आमचे सुपुत्र घुंगरू शेठ, हा घुंगरू शेठला काय झालं? त्यांना काल मारलं पडतं रे. घुंगरू शेठला कसं शक्य आहे हो? घुंगरू शेठ म्हणजे गावचं पुत्र, म्हणजे गावचं सुपुत्र. कोणी मारलं रे बाळा तुला? ह्या मास्तराने मारलं मला. या या मॅडम, या 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 या. कोण आहे बाई? अरे गट शिक्षण अधिकारी मॅडम आहेत या. म्हणजे तालुक्याच्या शिक्षण विभागाच्या जिल्हाधिकारी. ठीक आहे असू द्या असू द्या. ए मासे कोण आहे? अहो मॅडम, तुम्ही यांना ओळखलं नाही? नाही. हो, हे आमचे सरपंच साहेब. सरपंचाच काय घेऊन बसला? आमचा भाऊ म्हणजे हो, आमचं सोडावं अख्ख्या गावाचं नेतृत्व ते. गावचंच काय घेऊन बसला? आमचा भाऊ म्हणजे अख्ख्या तालुक्याचं नेतृत्व. आलं सोडा, त्याचं लय मोठं म्हणतो भाऊ मारून नाही. हे पुरुषच नाही. हा पुरुषच ठीक आहे असू द्या तुमचं हे. बरं गुरुजी मला सांगा कुठला तास चालू आहे? मॅडम व्याकरणाचा तास चालू आहे, तुम्ही विचारून घ्या काय विचारायचं. व्याकरणाचा तास चालू आहे. बरं मुलांना तुम्हाला मी आता प्रश्न विचारू? हो मॅडम. ठीक आहे. मला सांगा लिंगाचे प्रकार किती आणि कोणते? तू सांग. लिंगाचे प्रकार 3: स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी. अरे वा. बरं याचं उदाहरण कोण बरं सांगेल? मॅडम ती हा, तू सांग तू सांग. अरे नाही सोपं आहे मॅडम. आमच्या अख्ख्या वर्गाला माहितीये. तो फळा ती शाळा आणि ते मास्तर. शिक्षण घेतोस रे? कोणी शिकवलं तुला हे? काय? मॅडम व्याकरण जाऊ द्या, तुम्ही चित्रकला विचारा. आमची मुलं चित्रकलेमध्ये जास्त हुशार आहे. बर ठीक आहे. चित्र कोण काढलंय का? मी चित्र काढलंय. तू दाखव की. तू दाखव बरं तू दाखव. हे कसलं चित्र काढलंयस? अरे निसर्ग चित्रात पानं, फुलं, फळं हवेत, हिरवळ हवी, हे तू काय काढलंयस? बस. ठीक आहे. अजून कोणाला येतं का ड्रॉइंग? तुला येतं? दाखव मला. मॅडम आम्ही प्रयत्न करतो मॅडम, चाललाय प्रयत्न. ठीक आहे. गणित विचारते मी. पाडा येते का कोणाला? मला तू 27चा पाडा म्हणून दाखव. 27 सोप्पा आहे. 27 एके 27, 27 दोन्ही 27 एक. अरे बाळा तुझ्या 27च्या पाड्यात अंक कुठे आहेत? अंक मास्तरने शिकवलं काय? गुरुजी काय उत्तर देतात ती मुलं? नेमकं काय शिकवलंय काय तुम्ही? म्हणजे ह्यांची गुणवत्ता इतकी ढासाळी आहे की तुमच्या शिकवण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं. दिसतंय आम्हाला. आणि जर तुम्ही खरंच प्रयत्न अरे काय काय झालं तरी तुझे गप्पच ना जरा. हे शिकवलंय तुम्ही मुलांना? मॅडम हा कुठलाच बोलत आहे हा सरपंचाचा पोरगा. कसं सांगायचं त्याला? तुमचे हे जर प्रयत्न असेच चालू असणार आहेत ना तर या विद्यार्थ्यांचं भवितव्य मला अंधारात दिसतंय. मॅडम कोरोना काळापासून मुलांचं लक्ष अभ्यासात कमी आणि मोबाईलमध्ये जास्त आहे. नाही मॅडम नाही हे तर मला सांगूच नका. तुम्हाला लक्ष वेधता येत नाही ही तुमची चुकी आहे. गव्हर्नमेंटने तुम्हाला डिजिटल टीव्ही, स्मार्ट टीव्ही जादूच्या पेटाला दिल्या आहेत ना, त्यांचा वापर करताय का रे तुम्ही? करताय का? करताय? त्या कॉम्प्युटरचा हात
मास्तर रोड आता लावलं काय? नाही मॅडम असं नाही, आम्ही प्रयत्न करतोय. उघडायला पण देत नाही मॅडम. तुम्हाला ज्या स्मार्ट पेट्या दिलेल्या आहेत त्यांना फक्त शोभेच्या पेट्या करू नका, त्या विद्यार्थ्यांना वापरायला द्या. हो हो नाही, मला मान्य आहे परिस्थिती जरा गंभीर आहे. तुम्ही काही बोललं तरी पालक येऊन तुम्हाला तुमच्या अंगावर धावून जातात. पण तुम्ही हे लक्षात असू द्या की ही दगडाविटांची शाळा म्हणजे काही फक्त इमारत नाही आहे आणि तुम्ही शिक्षक म्हणजे काही फक्त पगार घेणारे कर्मचारी नाही आहात. त्याच्यामुळे आम्हाला मर्यादा आहे. आम्ही एका विद्यार्थ्याला थोडं राबवलं, पालक आमचं पालक नव्हतात मॅडम. बघितलं सगळं. नाही, मला हे मान्य आहे, पण तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही आज इथे जे शिकवणार आहे त्याच्यामुळे उद्या ह्यांचं भवितव्य घडणार आहे किंवा बिघडणार आहे याची जरा जाण असू द्या. बरं, ठीक आहे. बाई मला सांगा, उद्या कोणता दिवस आहे? उद्या स्वातंत्र्य दिन आहे मॅडम. ए बाळ, तू सांग रे. मॅडम उद्या प्रजासत्ताक दिन आहे. मॅडम तेच फरक माहिती आहे? जरा शिका, त्याच्याकडनं शिका. ठीक आहे. उद्या राष्ट्रीय सण आहे, त्याचं जरा भान असू द्या आणि योग्य ती तयारी करा. उद्या मॅडम, मी एकदम छान छान तयारी. तयारी. तुम्ही फक्त बोला. उद्या मी जरा वेगळ्या केंद्रात असणार आहे. मला पुन्हा ओरडायची वेळ आणू नका. नक्की मॅडम. नीट व्यवस्था करा. येस ठीक आहे. अरे रे रे, आपण नुकतंच पाहिलं शाळेत मुलांना साधे पाडे येत नाही, शिस्त नाही, शिकण्याची गोडी हरवले आणि आता तर गावातल्या शाळेत गट शिक्षणाधिकारी मॅडमनी शिक्षकांना स्पष्ट सूचना दिल्या. गुणवत्ता सुधारली पाहिजे, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं राष्ट्रीय सण तरी शिस्तबद्ध साजरा झाला पाहिजे. पण खरंच त्या सूचनांचा परिणाम होतोय का, की परिस्थिती तशीच अनागोंदी आहे? पाहूया प्रजासत्ताक दिनाचं हे दृश्य. गावकरी, शिक्षक, सरपंच, विद्यार्थी काय धमाल करतायत. विद्यार्थ्यांना विनंती आहे की विद्यार्थ्यांनी रांगेत राहावं. पाटील सर, सगळ्यांना रांगेत घ्या. आज प्रजासत्ताक दिन. पंखा चालू केला की हवा येते, पंखा चालू केला की हवा येते आणि 26 जानेवारीला दरवर्षी प्रजासत्ताक दिन येतो. तर आज आपल्या शाळेच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या गावचे सरपंच माननीय शेवंता मॅडम आणि सरपंचपती येणार आहेत. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. उठा, इथं काय माग बसा. सारखं पुढं पुढं लागतंय बायला. उगाच सरपंच केली. मी अरे वा वा. तुझं काय मध्ये काय सर तिकडं फार माझा का भावाचा आहे? हे बस रे, सगळे लाईनी थांबले का? चला, आज प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनासाठी मी माननीय सरपंचांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं. साहेब थांबा 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 साहेब, ध्वजारोहण हे मॅडमच्या हस्ते होईल. असं कसं? त्या सरपंच आहेत तशा आम्हाला वरिष्ठांकडून ऑर्डर आहे, नाही तर मॅडमचं सरपंच पद धोक्यात येईल. बाबू, या मॅडम. शेवंते ये. अगं ये, मास्तरी म्हणतात तसं कर. उठ. काहीच करायचं नाही मॅडम, फक्त दोरी मॅडम ओढायची. समोर या. फक्त दोरी ये, ओढायची. मोठी दोरी वाढ. ही दोरी. टाळ्या! भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय! आता आपल्या माननीय सरपंच मॅडमना मी विनंती करतो की प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी आपले 2 मौल्यवान शब्द बोलावे. मॅडम, या काय बोलायचे मला नाही जमायचं. काहीच बोलू नका, फक्त 2 शब्द बोला.
विद्यार्थ्यांनी खालून बसून घ्यावं. विद्यार्थ्यांना प्रसाद मिळालाय का? हा, मिळून जाईल का? बसा. आदरणीय झेंडा, आदरणीय आर्यांश आणि आदरणीय आमचे आहो यांना नमस्कार करून मी माझ्या आजच्या आदरणीय भाषणास सुरुवात करते. आजचा दिवस खूप आदरणीय आहे, तुमच्यासाठी पण, आमच्यासाठी पण आणि आमच्या यांच्यासाठी पण. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अक्कल बिक्कल आहे का नाही? आई बोलती पायातली वाण पायातच बरी म्हणतात ना लोक. गरज तीच करे अडाणी ते अडाणीच. त्यांची बायको सरपंच, त्याचा गावावर परपंच रे. तर आता कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. सगळ्यांनी आपापल्या घरी जावं आणि घरीच प्रसाद मिळेल तुम्हाला. एवढं लाजीरवाने कधी वाटलं नव्हतं. बोलायची इच्छा होती पण बोलायला शब्दच ना. 7 जन्माची साथ देणारा माझा धनीच मला आज तुच्छ भेटतोय. एवढी छोटी छोटी लेकरं पण माझ्यावर हसल्या. नाव माझं आहे, पद माझं आहे, खुर्ची पण माझीच, पण सत्ता त्याची का? याचं एकच उत्तर वाटतंय, मी शाळेला गेले नाही, मी शिक्षण घेतलं नाही, म्हणून मी आपण शिक्षण घेणार आणि माझी कुवत सिद्ध करणारच. पाहिलं भास्करराव, अहो आपण वर्तमानपत्रात जे वाचलं त्याच्यापेक्षा काही परिस्थिती तर वेगळी नाही. खरं आहे महाराज. मला असं वाटत होतं की वर्तमानपत्र अतिरेकी चित्र रंगवतात, पण आज जे आपण पाहिलं ते आपण पूर्वी जे स्वप्न पाहिलं होतं त्याच्या एकदम विपरीत आहे महाराज. बरोबर आहे भास्करराव. अहो इथं मूल्यांचा खेळ खंडोबा झाला. शिस्तीची उणीव पूर्णपणे जाणवते आणि वैचारिक घसरण तिथं थांबेनाशीच झाली. भास्करराव, अशाने शिक्षण होत नाही, अशाने समाज शिक्षित होणार नाही. अहो एवढंच काय, सामाजिक बांधिलकी जपणारे नागरिकही निर्माण होणार नाही. एवढं तर सोडा, माणुसकी जपणारी माणसं सुद्धा आपल्याला घडवता येणार नाही. खूपच लाजीरवाणं आहे. खरं आहे महाराज, पण यावर आता उपाय तरी काय? उपाय आहे भास्करराव, उपाय आहे. अहो ही मुलं म्हणजे चिखलाचे गोळे. यांना आकार द्यावा लागतो, त्यांना घडवावं लागतं आणि त्याच्यासाठी त्यांना आकार देणारे हात महत्वाचे आणि ते हात मजबूत करणं आपली जबाबदारी आहे. तुम्ही एक काम करा, ते शिक्षक आणि अधिकारी त्यांना बोलवून घ्या. शिक्षक आणि अधिकाऱ्यांना बोलवून घ्या. महाराज, तुमचं बोलावून आला, काही चुकलं का? चुकलं म्हणजे आम्ही शाळेमध्ये येऊन पाहिलं. शाळेमध्ये जे आम्ही पाहिलं ते अस्वस्थ करणार होतं. शाळेतून येणारा आवाज ज्ञानाचा नव्हता, तो होता सवयीचा, उदासीनतेचा. आणि प्रजासत्ताक दिनाचा सोहळा ध्वज उंच होता, पण विचारांची उंची खूपच बुटकी दिसली. समजलं नाही म्हणजे शाळेत येऊन आम्ही पाहिलं, मुलांना धड पाडी पाडणे, चित्रकलेच्या नावाखाली काही विभत्सपणा चालू आहे तो आम्ही पाहिला. आणि ज्या स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही प्रयत्न केले होते ते मातीत मिळाले असं वाटते. पण साहेब, आम्ही शासनाच्या योजना आहेत त्या आम्ही खूप व्यवस्थितरित्या पाळतो आहोत. योजना राबवताय का पाट्या टाकताय?
तुमच्या योजना 9 वाजता सुरू होतात आणि संध्याकाळी 5 वाजता संपतात. याने समाज घडणार आहे का? समाज असा घडत नाही. समाज घडतो शिक्षणाने, आणि शिक्षण ही निरंतर चालणारी गोष्ट आहे. लोकांनी करावं लागतं. आणि तुम्ही काय करताय? पण साहेब, शिकवण्यापेक्षा इतर अशैक्षणिक कामामध्येच आमचा खूप जास्त वेळ जातो. जनगणनेची कामे असतात, आपत्ती निवारणाची कामे असतात, ऑनलाईन माहिती गोळा करायची बस असते. झालं तुमचं. कामे भरमसाठ पण काम शून्य. अरे, त्या शिक्षणाच्या आधारावरती आम्ही या देशाची आणि महाराष्ट्राची पायाभरणी केली, त्याचाच कसा खेळखंडोबा करून ठेवलाय तुम्ही? अरे, आम्ही ज्या वेळेला शिक्षणाची सुरुवात केली तेव्हा शूद्रांसाठी शाळा उघडल्या, वसतिगृहे काढली, शिष्यवृत्त्या दिल्या. त्या काळी हा पूर्ण समाज आमच्या विरोधात होता, पण आम्ही डगमगलो नाही. आम्ही त्यावेळेला प्रयत्न केले. आज तुमच्याकडे योजना आहेत, संसाधनं आहेत, मनुष्यबळ देखील आहे, तरी शिक्षणाची ही अवस्था, हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारलाय? अरे आठवा, आम्ही भीमरावांना शिष्यवृत्ती दिली, त्यांना इंग्लंडला पाठवले शिकण्यासाठी, पण आजचा भीमा चौकात झेंडे विकतो. त्या काळी आम्ही आनंदीबाईंना आमच्या राजदरबारात वैद्यकीय सेवेची संधी दिली, आणि आजची आनंदी आम्हाला राणा उन्हात फिरताना दिसते. अरे आठवा, सावित्रीबाईने शेणाचे आणि दगडाचे गोळे सहन करून त्यावेळेला स्त्रियांचं नेतृत्व केलं, आणि आजची शेवंता गावाचं नेतृत्व करताना तिला 4 शब्दही सुचत नाही. कसली अधोगती? अरे, आपल्या गावातली माणसं, ती अडाणी, ती अशिक्षित, पण मनाने तेवढीच चांगली. त्यांना जगाची ओळख नाही. पण तुम्ही तर मोठमोठ्या परीक्षा देऊन इथं आलात ना, तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व कळायला नको? अरे, शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकाची पोपटपंची करणारा पोपट नव्हे, शिक्षक म्हणजे समाज घडवणारा शिल्पकार असतो. तुमच्या वर्गातील विद्यार्थी हा उद्या या देशाचं भवितव्य घडवणार आहे. अरे, तुम्ही जर तुमच्या कर्तव्यात कसूर केली तर या राष्ट्र निर्माणाच्या कार्यामध्ये खंड पडणार आहे, आणि मला हा खंड पडलेला अजिबात मान्य नाही. माफ करा महाराज, चुकलं आमचं. तुम्ही आमचे डोळे उघडले. आम्ही आता परिवर्तनाचा विडा उचलू महाराज. महाराज, आम्ही विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वजण एकत्र येऊन नवी दिशा देऊ महाराज, आणि तुम्हाला 1 वर्षात सकारात्मक बदल दाखवूच. होय महाराज. ठीक आहे म्हणा, तुम्ही म्हणताय तर तुम्हाला एक संधी देण्यास हरकत नाही. काय भास्कर राव? कराय महाराज. पण आम्हाला 1 वर्षात बदल दिसायला हवा. जरूर जरूर. ठीक आहे, या तुम्ही. आपण आत्ताच पाहिलं, राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षक आणि अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. त्यांच्या शब्दांनी शिक्षकांच्या अंतर्मनात जागृतीही झाली. शिक्षकांनी मान खाली घालून स्वीकारलं की महाराज, आम्ही चुकलो, आजपासून परिवर्तनाचा विडा उचलतोय. अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. शाळा, शिक्षक, पालक सर्वांना सोबत घेऊन नवी दिशा देऊ असं आश्वासन दिलं. महाराजांच्या उपदेशानं आता एक नवा अध्याय सुरू होतोय. जिथं चुकांची जाणीव होते तिथेच सुधारणा करता येतात. प्रेक्षक हो, पाहूया आता हे शिक्षक आणि अधिकारी खरंच काय बदल करतायत, त्यांच्या प्रयत्नांनी शाळेचं चित्र कसं बदलतंय. प्रेक्षक हो, हे दृश्य पहा. शिक्षक आता फक्त शिकवणारे नाहीत तर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक बनले. पाटील सर पाड्यांचा चार्ट दाखवत आहेत. विद्यार्थी फक्त पाठांतर करत नाही तर गटात उभे राहून पाडे म्हणतायत. कधी गाण्याच्या लयीत, कधी खेळाच्या स्वरूपात विद्यार्थी पाडे म्हणतायत. प्रेक्षक हो, शिक्षणात हा नवा अध्याय सुरू झालाय. शिक्षण केवळ पुस्तकापुरतं मर्यादित राहिलं नाही. डिजिटल बोर्ड, साहित्य पेटी, जिवंत प्रात्यक्षिकातून विज्ञान आज डोळ्यांसमोर उभं राहते. खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय? सूर्य, पृथ्वी आणि चंद्राची रचना दाखवत ग्रहणांची प्रक्रिया स्पष्ट केली जाते. विद्यार्थ्यांच्या डोळ्यात कुतूहलय, मनात आकाशातील अद्भुत घटनांचं वैज्ञानिक उत्तर आहे. प्रेक्षक हो, हे दृश्य पहा. डिजिटल शिक्षण. हे दृश्य सांगते की शिक्षण काळाबरोबर बदललं नाही तर आपण काळाला घडवू शकत नाही. डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना केवळ ऐकायला नाही तर पाहायला, अनुभवायला, स्वतः कृती करून शिकायला संधी मिळते. डिजिटल बोर्डवर गणित उदाहरणं स्पष्ट दिसत आहेत. अवघड संकल्पना सोप्या आणि जिवंत होत आहेत. आजचा विद्यार्थी फक्त वहीत उत्तर लिहित नाही तर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वतः विचार करायला शिकतोय. भविष्यातली सक्षम नागरिक घडवणारी हीच शिक्षण पद्धती आहे. प्रेक्षक हो, हे पुढचं दृश्य पहा. शिक्षण म्हणजे केवळ मेंदूचा विकास नव्हे तर शरीर आणि मनाचाही समतोल विकास. आज हे 2 विद्यार्थी सूर्यनमस्कार करतायत.
सूर्यनमस्कारातून शरीर लवचिक होतं, रोग प्रतिकारशक्ती वाढते, मन एकाग्र होतं. दररोजचा सूर्यनमस्कार विद्यार्थ्यांना शिस्त, नियमितपणा, आत्मसंयम शिकवतो. खेळात्मक सहकार्य, संघभावना वाढते, कारण निरोगी शरीरातच निरोगी विचार जन्म घेतात. प्रेक्षक हो, आपण पाहिलं होतं की काही शाळाबाह्य मुलं होती शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेली. तुम्हाला तो भीमा आठवतो का? चौकात झेंडे विकणारा. मागच्या प्रजासत्ताक दिनी चौकात झेंडे विकणारा भीमा आज पुन्हा वर्गात आलाय. आज तोच भीमा शाळेच्या वर्गात नवीन अक्षर जोडतोय. कधी शिक्षकांनी, कधी मित्रांनी, प्रेमळ वातावरणाने त्यांना बदलायला शिकवलंय. रस्त्यावर झेंडे विकणाऱ्या भीमाला शाळेनं आत्मविश्वास दिलाय, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलंय. तो अक्षर ओळखतोय, स्वप्न पाहतोय, आपलं भविष्य घडवतोय. बालविवाह झालेली रूपा आठवते का? कधीतरी समाजाच्या रूढी परंपरांनी एका बालवयीन स्वप्नाचा घास घेतला होता. बालविवाहाच्या ओझ्याखाली शाळेची दारं बंद होती. ती रूपा आज मुलीसह पुन्हा शाळेत आहे. यावेळी ती एकटी नाहीये. तिच्या हातात आहे लहानशी मुलगी आणि तिच्या डोळ्यात आहे नवं स्वप्न. रूपासाठी आज शिक्षण फक्त स्वतःपुरतं मर्यादित नाही. ती शिकते कारण तिला आपल्या मुलीचं भविष्य घडवायचंय. आज रूपा स्वतः वाचू शकते, लिहू शकते. शिक्षणानं तिला ताकद दिली, निर्णय घेण्याचा विश्वास दिलाय. सर्वात महत्त्वाचं, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. प्रेक्षक हो, उसाच्या रानात वणवण करणारी तीच आनंदी. आज ती आनंदी वर्गात आली. आनंदीचं आयुष्य कष्ट, उपासमार आणि कामातच अडकलं होतं. पण शिक्षणानं तिला नवं स्वप्न पाहण्याचं धाडस दिलंय. आज आनंदी स्वतःचं नाव लिहू शकते, हिशोब करू शकते. हेच तर आहे शिक्षणाचं सामर्थ्य. कडूपणातून साखरेसारखं गोड आयुष्य घडवणारं. आणि तिच्या चेहऱ्यावर आता आत्मसन्मानाची झळक दिसते. मूकबधीर विद्यार्थी. मूकबधीर विद्यार्थ्यांचं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आज तेही सामील झाले. प्रेक्षक हो, शिक्षण खरंच सर्वांसाठी आहे हे आज इथं सिद्ध होतंय. मूकबधीर विद्यार्थ्यांसाठी शब्दांचा आवाज नाही, पण भावनांची भाषा आहे. गट शिक्षणाधिकारी स्वतः पुढे येऊन हातवाऱ्यातून अक्षरं शिकवतायत, शब्द तयार करतायत, संवादाचा आत्मविश्वास देत आहेत. फक्त शिकत नाहीत तर समाजाशी संवाद करतायत. त्यांचं मौन आता आत्मविश्वासात बदलतंय. प्रेक्षक हो, हे फक्त परिवर्तन शाळेपुरतं नाही, समाजाच्या साठी परिवर्तनाची वाट आता आणखी पुढे सरकली. शिक्षण फक्त मुलांसाठी नाही तर गावातल्या प्रत्येकासाठी. म्हणूनच सुरू झाले प्रौढ शिक्षण. गावकरी, अगदी वृद्धही आता शाळेत येत आहेत. थरथरत्या हातांनी पाठीवर अक्षरं उमटवत आहेत. त्यांच्या आयुष्याला नवा प्रकाश मिळतो. लहान मुलं वृद्धांना पुस्तकं शिकवत आहेत. मोठी मुलं त्यांना व्यवहार ज्ञान देत आहेत. बँकेत कसं जायचं, व्यवहार कसा करायचा, जगाचं व्यावहारिक ज्ञान त्यांना दिलं जातंय. तुम्हाला त्या सरपंच बाई आठवतात का, ज्यांनी आपला आत्मविश्वास गमावला होता, जिचं भाषण गावासमोर अडकलं होतं, पण तिनं ठरवलं होतं मी स्वतःला सिद्ध करणार. आज तीही या शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली. मुलांसोबत, गावकऱ्यांसोबत ती स्वतः शिकते. संविधानाचे अधिकार तिला समजावून सांगितले जात आहेत. तिच्या चेहऱ्यावर आता संकोच नाही तर दृढ निश्चय आणि आत्मविश्वास आहे. प्रेक्षक हो, हे दृश्य म्हणजे परिवर्तनाची अंतिम पायरी, जिथं मुलं, मोठी माणसं एकत्र शिकली. ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात, गावाच्या कोपऱ्यात पोहोचलाय. आत्मविश्वास हरवलेला सरपंचही शिक्षणाच्या बळावर सिद्ध झालाय. शिक्षक, पालक, गावकरी, अधिकारी सगळे मिळून अधिकाऱ्यांच्या भविष्यासाठी काम करतायत. प्रेक्षक हो, हे दृश्य दाखवतं की शिक्षण ही फक्त शाळेची जबाबदारी नाही तर संपूर्ण समाजाची. आज आता बरोबर 1 वर्ष झालंय मागच्या प्रजासत्ताक दिनाला. तोच प्रजासत्ताक दिन पुन्हा उजळतोय. मागील वर्षी याच दिवशी याच व्यासपीठावर एक संकल्प घेतला गेला होता. एक निश्चयी आश्वासन राजर्षी शाहू महाराजांना दिलं होतं. शिक्षणात परिवर्तन घडवणार, गाव बदलून दाखवणार. त्या शब्दांना कृतीचं बळ लाभलेलं आपण पाहिलं. एका वर्षात दिनदर्शिकेची पानं बदलली नाहीत फक्त, तर शाळेचं चित्र बदललंय, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास बदललाय, संपूर्ण गावाचा चेहरा मोहरा बदललाय. शिकवणारे शिक्षक मुलांसाठी दीपस्तंभ झालेत. चला तर पाहूया आनंदाचं, समानतेचं, संधीचं ज्ञानमंदिर बनलेलं ती शाळा. पाहूया परिवर्तनाचा तो प्रजासत्ताक दिन. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आज प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक म्हणजे देशाची लोकशाही ही नागरिकांच्या हातात आलेली असते. तर असा हा पवित्र सोहळा आपल्या शाळेच्या प्रांगणात आपण साजरा करत आहोत. तर यासाठी गावच्या कर्तृत्ववान सरपंच, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अशा यशस्वी सरपंच
माननीय शेवंता मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी येऊन आसनस्थ व्हावं आणि आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात शाळा व्यवस्थापन समितीच्या काही सदस्यांना मी विनंती करतो की त्यांनी येऊन आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर आपल्या गावातील काही प्रतिष्ठित नागरिक सुद्धा आलेले आहेत, ती सुद्धा डायसवर येतील. आता आपल्या गावच्या कर्तृत्ववान सरपंच, आपल्या गावाचं रूपडं पालटवणारं असं नेतृत्व, आपल्या गावाला वेगळी उंची देणारं आणि स्वतः सुशिक्षित होऊन गावाला सुद्धा एक वेगळी ओळख देणारं असं नेतृत्व म्हणून आपल्या शेवंता मॅडम यांना आपण ओळखतो. यांना मी विनंती करतो की त्यांनी ध्वजवंदनासाठी समोर यावं. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. माननीय शेवंता मॅडम, आपल्या गावच्या सरपंच यांना मी विनंती करतो की आता आपल्या या पवित्र सोहळ्यानिमित्त त्यांनी आपले मोलाचे 2 शब्द आपल्या प्रेक्षकांसमोर सादर करावे. धन्यवाद सर. नमस्कार सर्व गावकरी मंडळी आणि माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. गेल्या वर्षी गावाची सरपंच होती हो, पण बोलायला शब्द नव्हते. सगळ्यांसमोर उभी होती पण नजर खाली होती. प्रजासत्ताक दिन होता पण प्रजासत्ताक म्हणजे काय हेच माहित नव्हतं. झेंडा उंचावत होता हो, पण या झेंड्याचा अर्थच माहित नव्हता, कारण मी निरक्षर होते. काही वर्षांपूर्वी आपल्या शाळेत ना धड शिक्षक होते, ना उपक्रम, ना मुलांमध्ये आत्मविश्वास. मात्र आज आपल्या शाळेतली मुलं फक्त पुस्तकच वाचत नाही तर ती स्वप्न पाहायला शिकली आहेत. शिक्षक जीव ओतून काम करतायत, नवनवीन उपक्रम राबवत आहेत. मुलं विचार करायला शिकली आहेत आणि फक्त मुलंच नाही तर प्रौढांनाही त्यांनी शिक्षण दिलंय. अहो, मी पहिल्यांदा माझ्या हातात पुस्तक घेतलंय, स्वतःचं नाव लिहिलंय, तेव्हा कळालं की सत्ता म्हणजे फक्त खुर्ची नाहीये, सत्ता म्हणजे विकासाचं साधन आहे. इथं उभीही राहू शकत नव्हती मी, कारण अशिक्षित होती ना. तेव्हा आज कळालं शिक्षणाचं काय महत्व होतं. प्रजासत्ताक दिन होता, प्रजासत्ताक मला वाटलं की प्रजेची सत्ता, पण आज कळलं प्रजासत्ताक म्हणजे फक्त प्रजेची सत्ता नाही तर सुशिक्षित प्रजेची सत्ता आहे. तर आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा असेल तर प्रत्येक घरात अक्षरांचा दिवा पेटलाच पाहिजे. कारण की झेंडा उंचावणं सोपं आहे, मात्र विचार उंचावणं महत्वाचं आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहिलं भास्करराव, अहो विचारांना कृतीची जोड मिळाली की परिवर्तन घडते. अहो, ही शाळाबाह्य मुलं आज पुस्तक घेऊन देश घडवायला निघाले आणि हे सगळं शक्य झालं ते विचारांना कृतीची जोड मिळाल्यामुळे. महाराज, हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं महाराज. नाही भास्करराव, हे माझ्यामुळे नाही, हे सामाजिक प्रयत्नांमुळे. अहो, राजा केवळ हुकूम देऊ शकतो, पण परिवर्तन जर घडवायचं असेल तर समुदायाची गरज पडतेच. ते म्हणतात ना, गाव करील ते राव काय करेल. खरं आहे महाराज. महाराज, हे बदललेले चित्र पाहून तुम्हाला कसं वाटतं? भास्करराव, खरं सांगू का, मनाला एक समाधान वाटतं. आपली जबाबदारी थोड्याफार प्रमाणात कमी झाली असंही वाटतं. डोक्यावरचं ओझं खांद्यावर आलं. आपण जी शिक्षणाची ज्योत इतक्या वर्षांपूर्वी पेटवलेली, आज त्या ज्योतीची मशाल झालेली आहे. आणि ती मशाल, ही मुलं, हे शिक्षक, हे गावकरी, हे अधिकारी, ती मशाल घेऊन आज आपल्या देशाला उद्या उज्ज्वल भविष्य दाखवणार आहे. खरं आहे महाराज.
तुमच्या या प्रयत्नात आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत आणि ही शिक्षणाची मशाल आम्ही कधीच विझू देणार नाही. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली. इतकी अनर्थ एका अविद्येने गेली. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. खरंच आपण म्हणतो की शिक्षण हे माणसाला संपूर्ण बदलतं. आज आपण हे जे इथे उभं आहोत ते त्या शिक्षणामुळेच उभे आहोत. आपल्याला शिक्षण विभागाने आपल्या नाटकातून वंचित घटक, प्रौढ माणसं, पुन्हा शाळा बाह्य विद्यार्थी आणि एक अशिक्षित महिला जी शिक्षण घेतल्यावरती काय करू शकते आणि शाहू महाराज, आंबेडकर आणि त्याचबरोबर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी जे स्वप्न रुजवलं होतं ते शिक्षणातूनच कशा पद्धतीने पूर्ण होणार आहे हे आपल्यासमोर फार उत्तम पद्धतीने मांडलेलं आहे. सर्वांचं मनापासून अभिनंदन. इतका सुंदर रोलप्ले सादर केल्याबद्दल सर्वांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं. आणि आता पुढचा रोल